ओम शांती. आपलं सर्वांचं या मूल्य शिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आज काळाची गरज मूल्य शिक्षण आहे. शिक्षणात मूल्य नसतील तर ते शिक्षणालाही अर्थ नसतो. औपचारिक आणि अनौपचारिक दोन प्रकारच्या शिक्षणांमधून माणूस हा घडत असतो. अनौपचारिक शिक्षण आपल्याला कुटुंबातून, समाजातून हे मिळत असतं. प्रत्येक रस्त्यात पडलेल्या दगडापासून, वनस्पतीपासून, झाडांपासून काही ना काही शिकण्यासारखं आपल्याला असतं. आणि जीवनात जर एक जरी मूल्य आपण अंगीकारलं, त्याच्यावर आपलं आचरण तंतोतंत ठेवलं, तर आपल्या जीवनाचाही विकास झाल्याशिवाय राहत नाही. कारण शिक्षण हे फक्त करिअर बनवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी किंवा सुखसोयी मिळवण्यासाठी नसतं, तर एक चांगला माणूस त्याच्यातून घडावा, एक चांगली व्यक्ती त्याच्यातून घडावी, हा उद्देश शिक्षणाचा असतो. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामार्फत या बाबतीत परमात्म्याने अतिशय छान सुविधा आपल्यासाठी केलेली आहे. दररोज जी मुरली प्रत्येक सेवा केंद्रांवर, उपसेवा केंद्रांवर, गीतापाठ शाळांवर परमात्म्याद्वारे जी पाठवली जाते किंवा वाचली जाते, त्या मुरलीमधलं प्रत्येक वाक्य हे आपल्या कोणाच्या तरी जीवनाशी निगडीत असतं. जर आपण पूर्ण विश्वासाने त्या मुरलीचं मनन केलं, चिंतन केलं, तर आपल्याला असं आढळून येईल की या मुरलीमधलं हे वाक्य फक्त बाबांनी, परमात्म्यांनी, शिवबाबांनी माझ्यासाठीच सांगितलेलं आहे. फक्त तेवढा विश्वास आपल्याला परमात्म्यासाठी असणं क्रमप्राप्त आहे. ज्या वेळेला अशा मुरलीमधले एक एक वाक्य आपल्या त्या दिवसाच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम असतात, फक्त त्या दिवसापुरत्याच नाही, तरी मुरलीचं एक वाक्य माणसाचं पूर्ण आयुष्यसुद्धा बदलू शकतात, एवढी शक्ती या परमात्म्याच्या महावाक्यांमध्ये आहे. वाक्यावाक्यामध्ये मूल्य शिक्षण या मुरलीमध्ये दिलं जातं. आता जे करिक्युलममध्ये आपला अभ्यासक्रम असतो, शालेय विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, त्या प्रकरणांमध्ये सुद्धा, त्या पाठांमध्ये सुद्धा कोणतं तरी मूल्य शिकवलं जातं आणि त्या मूल्याला अनुसरून आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन हे आपण जगायला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या अभ्यासक्रम मंडळाची असते. काही वेळेला काय असतं, मी स्वतः एक विज्ञानाचा शिक्षक असल्यामुळे अडचणी येतात. पाठ्यक्रमात असलेला पोर्शन जो असतो तो आपल्याला वेगळं शिकवतो आणि आपल्याला जो खरा इतिहास आपला सनातनी देवी देवता धर्माचा, भारताचा आहे, जणू काही त्या इतिहासाशी प्रतारणा करूनच आम्हाला ते शिकवावं लागायचं. परंतु तरीसुद्धा त्याच्यातूनही आम्ही वाटा काढून या आदी सनातन देवी देवता धर्माचं जे सुरुवातीपासूनचं अधिष्ठान आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या गोष्टी आम्हाला पटत नाही, स्वतःला रुचत नाही, त्यासुद्धा विद्यार्थ्यांना आम्हाला सांगाव्या लागल्या. उदाहरणार्थ, वास्को दी गामाने भारताचा शोध लावला. आता भारत हा अर्वाचीन प्राचीन देश आहे.
भारतासारखी प्राचीन संस्कृती जगात कोणतीही नाही आहे. या भारत मातेचा शोध लावणारा परकीय कसा असावा, ही शंका मुळात आम्हालाच असल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही ते पटवून देऊ शकत नाही. परंतु इतिहास तसा छापला गेलेला आहे, करिक्युलममध्ये अभ्यासक्रम तसा आहे, विद्यार्थ्यांना आम्हाला ते शिकवावं लागतं, त्या पद्धतीने त्यांना ते मार्क मिळतील. तसं लिहिल्याशिवाय मार्क मिळणार नाही. परंतु भारताची संस्कृती ही आधी सनातन देवी देवता धर्माची संस्कृती आहे, हे पटवण्यासाठी आम्हाला त्यांना दाखले द्यावे लागतात की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण कुलदेवतेची पूजा करतो ना. लगेच विद्यार्थी सांगतात हो. मग जर प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेची पूजा होते तर देवी देवता हे आपले पूर्वज आहेत. आपले पूर्वज माकड नाहीत. एक गंमत म्हणून आठवण तुम्हाला सांगतो. मी ज्या वेळेला महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत होतो त्यावेळेला 1980 साली माउंट आबूला गेलो असताना, त्यावेळेला विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे त्या विज्ञान विषयाच्या शिक्षणावर माझ्या मनावर प्रचंड पगडा होता. निर्वयरभाई, करुणाभाई हे जेव्हा कुमारांच्या भट्टीचे क्लास आमचे घ्यायचे, त्यावेळेला मी त्यांना सातत्याने एकच प्रश्न विचारायचो की आपल्या बाबाच्या ज्ञानामध्ये तुम्ही सांगतात 5000 वर्षाचा हा ड्रामा आहे आणि आम्हाला प्राध्यापक शिकवतात हे फॉसिल जे आहेत लाखो वर्षाचे आहेत. आता याच्यात ताळमेळ बसत नव्हता. मग भाई मला सांगायची ये क्लास खत्म होने के बाद आप रुकना थोडे. मग त्यानंतर आमची चर्चा व्हायची आणि त्यावेळेला निर्वयरभाईंनी मला जे गैरसमज माझ्या मनातले होते 5000 वर्षाच्या चक्राविषयी, ड्रामाविषयी, त्यांचं निरसन कसं केलं ते तुम्हाला अतिशय महत्त्वाचं मी सांगतो. त्यांनी सांगितलं तुमच्या सायंटिस्टकडून फॉसिल आणा, त्यांचं वयोमर्यादा काढून आणा, वय काढून आणा, किती लक्ष वर्षाचे ते, किती लाखो वर्षाचे ते फॉसिल काढून आणा, 2 फॉसिल आणा आणि 15 दिवसातच त्या फॉसिलचं वय मी कमी किंवा जास्त करून तुम्हाला दाखवू शकतो. मी अचंबित झालो, हे कसं काय शक्य आहे. मग त्यांनी विचारलं कोणत्या मार्गाने तुम्ही हे वय काढतात. मी त्यांना कार्बन डेटिंग सांगितलं. कार्बन डेटिंगनुसार आम्ही हे वय काढतो, C14 कार्बनच्या रेडिओ ॲक्टिव्ह गुणधर्मानुसार, हाफ लाईफ पिरियडनुसार. मग भाईंनी सांगितलं की ते फॉसिल मी अतिशय जास्त उष्णतेमध्ये, अतिशय कमी मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये ठेवेल आणि तो जो होणारा किरणोत्सार आहे त्याच्यावर तो परिणाम करेल, ते तापमान कमी जास्त झालेलं. आणि त्या फॉसिलचं वय 15 दिवसामध्ये हजारो वर्ष कमी जास्त हे होऊ शकतं. म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीने वयोमान ते काढतायत कार्बन डेटिंग पद्धतीने, ते ठोकताळ्यांवर आधारित आहे. 100% सायंटिफिक ते नाही आहे. हे त्यांनी मला प्रूव्ह करून दिल्यानंतर मग माझ्या मनात 5000 वर्षाच्या ड्रामाविषयी पूर्णपणे खात्री झाली. अशा पद्धतीने प्रत्येकाची काळजी घेणारं हे आमचं मधुवन होतं. आज आपल्यामध्ये निर्वयरभाई नाही आहेत. गतवर्षी त्यांचं देहावसान झालं, त्यांच्या आत्म्याने शरीर त्याग केला. परंतु मला त्यांनी ही दिलेली देणगी, त्यामुळे या ज्ञानाला मी पूर्णपणे वाहून घेतलं किंवा या ज्ञानाचं पूर्णपणे माझ्या विचारांमध्ये, मनामध्ये आकलन झालं, शंका निरसन झालं. अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला जर त्याच्या मनामधल्या शंकांचं निरसन होत गेलं तर मला नाही वाटत की कोणीही सनातन देवी देवता धर्माचं जी शिकवण आहे, प्राचीन शिकवण आपली आहे, ती आचरणात आणल्याशिवाय राहणार नाही. आपली महान संस्कृती, भारतीय संस्कृती, भारतालाही आपण माता म्हणतो. इथं कशा प्रकारे सतयुगापासून त्रेतायुग, त्रेतायुगापासून द्वापारयुग आणि द्वापारयुगानंतर घोर कलियुग हे आलेलं आहे, या चक्राचं पूर्ण ज्ञान या मूल्य शिक्षणातून आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो.
हे दोघं कार्य परमात्म्याची जी भावी योजना आहे, राज्यसत्ता आणि धर्मसत्ता, या दोघं एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. हे 1936 साली ज्यावेळेला फैजपूरला काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, गांधीजींनी नारा दिला की खेड्याकडे चला, त्यानंतर पहिलं अधिवेशन फैजपूरला झालं. नेमकं त्याच वेळेला पिताश्री ब्रह्मबाबांच्या शरीरामध्ये परमात्मा शिवबाबांनी प्रवेश केलेला आहे 1936 साली. आणि दोघं कार्य, राज्यसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आणण्यासाठी त्यावेळेपासून परमात्म्याने आपल्या हजारो हातांनी हे कार्य सुरू केलेलं आहे. आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी परमात्मा बांधील आहेत. तुमच्या आमच्यासारख्याचं ते काम नाही. ब्रह्मबाबा स्वतः सांगतात, मी परमात्म्याचा लॉंग बूट आहे. ब्रह्मबाबा स्वतः सांगतात, किती ही निरंकारी वृत्ती त्यांच्याकडे. अशा प्रकारचं हे ज्ञान जे आहे, हे जर विद्यार्थ्यांना दिलं गेलं, आपल्याकडे महाराष्ट्रात तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत ही योजना आपण जर राबवली, तर फक्त करिक्युलमचेच विद्यार्थी नाही, तर घरी राहिलेल्या माता भगिनींपासून, शिक्षित अशिक्षितांपासून, थोडंफार शिकलेल्या लोकांपासून प्रत्येकाला ह्या ज्ञानाचा लाभ हा होऊ शकतो. आणि हे करण्याची जबाबदारी परमात्म्याची आहे, तुमची आमची नाही. आणि ती तो केल्याशिवाय परमात्मा राहणार नाही, एवढी मला परिपूर्ण खात्री आहे. कारण जीवनात जर मूल्य नसलं तर ते जीवन आज समाजामध्ये अपयशी मानलं जातं. 2 पिढ्यांपूर्वीचा जर आपण विचार केला, 1 पिढीपूर्वीचा विचार केला, तर आपले पूर्वज जे बोलायचे ते सत्य व्हायचं. कारण आयुष्यभर ते कोणाशी खोटं बोललेले नसायचे. म्हणून त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये ते सत्व यायचं. आणि ते आपण का करू शकणार नाही? आपणही ठरवलं तर मी आयुष्यभर कोणाशी खोटं बोलणार नाही, एवढं जरी ठरवलं तर ते मूल्य आयुष्यभर आपण पाळायला, आणि पाडल्यानंतर त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे. आणि येणारा काळ तोच असणार आहे, ज्याला सतयुग आपण म्हणतोय. रामराज्याची कल्पना जी आपल्या हतके बापूजी म्हणजे गांधीजींची होती, तीच बेहतके बापूजींची आहे, परमात्मा शिवबाबांची आहे. आणि त्यासाठी फक्त कोणतं ना कोणतं मूल्य घेऊन आपल्याला आपलं आयुष्य जगावं लागेल. छोटे छोटे मूल्य जरी आपण घेतले, या मुरलीमध्ये असंख्य मूल्यांचे उधळण, असंख्य ज्ञानगंगेच्या रत्नांचे उधळण परमात्मा शिव आपल्यावर करत असतात. म्हणून या मुरलीला अनन्यसाधारण महत्त्व या कलियुगामध्ये, कलियुगाच्या अंतसमयी या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये आहे. आणि म्हणून या मुरलीच्या वाक्यामध्ये असणारं ज्ञान, त्याच्यातले हिरे मोती रत्न आपल्यासाठी आहेत. आणि ते आपण जर एक एक घेतलं, आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अंगीकार केला, त्या अंगीकारानंतर आपलं होणारं यशस्वी जीवन, त्या अंगीकारानंतर आपलं होणारं सुख समृद्धीयुक्त जीवन, शांतीपूर्ण जीवन, तोच आपला फायदा राहणार आहे. ओम शांती.